आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 हा लागू केलेला आहे। तो कालपासून लागू झालेला आहे आणि या कायद्यावर हे जे पुण्यातले विद्यार्थी आहेत यामध्ये काही राज्य लोकसेवा आयोगाचे आहेत किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, नव मतदार आहेत। या कायदा लागू केल्यानंतर या विद्यार्थ्यांचे काय मत आहे ते कशा प्रकारे पाहतात हे आपण त्यांची मतं जाणणार आहोत। कालपासून सीए भारतात लागू केला, याकडे आपण कसं पाहताय? सीएचं जे लागू करण्यात आलं आहे ते मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. कारण की मागील काही वर्षापासून जर आपण पाहिलं तर अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, येथील जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागत आहे। ज्यावेळेस भारताची फाळणी झाली होती त्यावेळेस पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा अफगाणिस्तान असेल, या या राष्ट्रांमध्ये ही मोठ्या प्रमाणात हिंदू असतील, शीख असतील, जैन असतील, पारसी असतील यांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या होती, परंतु मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, अनेक महिलांचं शोषण झालं, जबरदस्तीनं धर्मांतरण झाली। मग कुठंतरी ह्या सगळ्या लोकांना एक न्याय मिळावा म्हणून ह्या सर्व धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याचं जे धोरण भारत सरकारनं स्वीकारलेलं आहे आणि हा कायदा केलेला आहे त्याचं जगभरातून मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वागत होत आहे आणि आम्ही देखील विद्यार्थी म्हणून ह्याचं स्वागत करत आहोत। नक्कीच विद्यार्थी देखील याचं स्वागत करत आहेत। दादा, तुझं नाव काय? नवमतदार आहेस तू, लोकसभेला तू मतदान देखील करणार आहेस। हा जो नवीन कायदा लागू केलेला आहे त्याच्याकडे तू कसं पाहतो आणि हा नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतोस की सकारात्मक, आणि काही स्तरातून याचा विरोध देखील केला जातोय, तुला काय वाटतं? प्रथम तर माझं नाव निखिल राजेंद्र कुंदे, मी मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि एक विद्यार्थी म्हणून मला तरी वाटतं की या बिलचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे। कारण की पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमध्ये जो पण अल्पसंख्याक समाज होता आणि गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे फाळणीनंतर असो किंवा अफगाणिस्तानमध्ये त्याच्या आधीपासून असो, जे धर्माच्या आधारावर लोकांवर जे अन्याय झाले, जे महिलांवर अन्याय करण्यात आले, लहान मुलांवर त्यांचे धर्मांतरण करण्यात आले, त्यांच्याकडे एक धर्म म्हणून त्यांच्यावर जो अन्याय करण्यात आला किंवा अल्पसंख्याक म्हणून त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय करण्यात आला त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आता आपल्या सरकारकडून होतोय आणि आपल्या देशाकडून होतोय। मुळात वसुदैव कुटुंबकमची एक विचार जगाला सांगणारा देश आज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस अल्पसंख्याकावर अन्याय होतो आणि त्यांना आपल्या देशामध्ये समावेश करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस खरंच एक विद्यार्थी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या देशामध्ये असे बिल पण आणले जात आहे आणि त्या लोकांना खऱ्या अर्थाने यातून न्याय भेटेल। काही राजकीय पक्षांकडून या कायद्याला विरोध केला जातोय किंवा नकारात्मक दृष्टिकोनातून बोललं जातंय, तुला काय वाटतं? हा कायदा कसा, म्हणजे चांगला आहे की वाईट आहे? ज्यावेळेस भारताची फाळणी झाली त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक ट्रीटी झाली होती जेणेकरून अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार नाही होणार। पण काही पक्ष म्हणजे बांगलादेश सारख्या पश्चिम बंगालमध्ये मधले काही लोक आहेत, राजकीय पक्षांचे नेते आहेत की जे बांगलादेशवरून लोक भारतामध्ये बोलवतात, त्यांना तिथलं सिटीजन करतात, त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड हे खोट्या पद्धतीने दिले जातात आणि त्यांचा मतदारसंघ वाढवण्याचं काम ते सगळं चालू आहे। आणि मतदार आणि जास्तीत जास्त ते लोक कसे निवडून येतील त्याच्यामध्ये देशाचा विचार नाही, धर्माचा विचार नाही, अशा सगळ्या गोष्टींचा फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काम केले जाते। मला असं वाटतं की जो कोणी लोकप्रतिनिधी आपल्या धर्माच्या पुढे जाऊन जेव्हा एका संपूर्ण देशाला एक एक समाज बघून म्हणून जेव्हा काम करेल आणि जेव्हा समाज म्हणून तेव्हा तो विचार करेल, जेव्हा समाजाची प्रगती करण्याचा जेव्हा त्याच्यामध्ये विचार असेल तेव्हाच देशाची प्रगती होईल। नक्कीच दादा, तुझं नाव काय आणि कालपासून सीए नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झालेला आहे, तुला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव रामराजे उबाळे, मी मूळचा बीडचा आहे। सो सी हा कायदा आय थिंक सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो लागला आहे 2019चा, सो हा भारत देशासाठी चांगलाच आहे आणि जे म्हणजे अल्पसंख्याक काहीतरी म्हणजे एक पर्टिक्युलर 6 कम्युनिटीज ज्या आहेत त्यांच्यासाठी हा लागू केलेला आहे भारतात, म्हणजे सिटिझनशिप देण्यासाठी। त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात हिंदू, पारसी, ख्रिश्चन, अजून ख्रिश्चन अशा 2-4 कम्युनिटीज आहेत, जैन, बुद्ध, बौद्ध, आणि तो त्यांच्यासाठी चांगला आहे असं मला वाटतं आणि ह्याचा आपल्या देशासाठी थोडा फायदा पण होईल पुढे चालून। सो नक्कीच, तर हे सगळं विद्यार्थी जे आहेत ते MPSC UPSCचा अभ्यास, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि नव मतदार आहेत, त्यामुळे त्यांच्या या मताची खूप जास्त या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ती आहे असं म्हणावी लागेल आपल्याला। आणि सर्वांनीच या कायद्याचं जे आहे ते स्वागत देखील केलेलं आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।